नमस्कार मित्रांनो, साई देवा रिअल इस्टेटमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो, आपण आज एक नवीन प्रोजेक्ट जो मुरबाड लोकेटेड आहे आणि या प्रोजेक्ट पासून जवळ काय आहे ते आपण बघूया। तर मित्रांनो, हा क्रिस्टल होम्स हा प्रोजेक्ट आहे आणि हा लोकेटेड आहे मुरबाड मध्ये। तर मित्रांनो, हा यांचा क्लब हाऊस आहे। तर ह्या क्लब हाऊसमध्ये आपल्याला एक स्पेशियस असा याचं मीटिंग हॉल मिळतोय। त्यानंतर त्यांचं सर्वात मोठं जे मुरबाडमध्ये आता सध्या त्यांचं क्रिस्टल रिसॉर्ट हे सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेंडिंगमध्ये आहे। ते रिसॉर्ट देखील याच्यामध्ये ॲम्युनिटीजमध्ये आपल्याला क्लब हाऊस मिळून जातो, त्यानंतर हा रिसॉर्ट मिळून जातो। तर मित्रांनो, हा पूर्णपणे तुम्हाला या प्रोजेक्टमधला इथला असलेला क्लब हाऊस आणि त्यांचा स्विमिंग पूल या दोन्ही ॲम्युनिटीज आपल्याला मिळणार आहेत। त्या दोन्ही ॲम्युनिटीज आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवून देणार आहोत। ये है इनका क्लब हाउस। तो ये क्रिस्टल होम्स का ये बड़ा क्लब हाउस। अभी ये हमारे दोस्त है अशोक जी ओसवाल जी, तो ये आपको सब एमिनिटीज इधर के बताएंगे। ये हमारा क्लब हाउस है। यहाँ पे आप देख लो, ये स्विमिंग पूल है, बड़ा सा स्विमिंग पूल है जो मोर देन 100 पीपल को ऑक्यूपाई कर सकता है। ऊपर हमारा क्लब हाउस है जिसमें जिम्नेशियम है, इंडोर स्पोर्ट्स है। राइट हैंड साइड में आपका आउटडोर स्पोर्ट्स भी है जो वहाँ जाके देख सकते हैं बाबू। लेफ्ट में आपका रेस्टोरेंट है, पूल साइड रेस्टोरेंट है। इस तरफ ऊपर में आपका कॉन्फ्रेंस रूम है। तो कॉन्फ्रेंस रूम ऑलमोस्ट 200 पीपल का कॉन्फ्रेंस रूम है। आइए दोस्तों, आपको मैं स्विमिंग पूल दिखाता हूँ। बहुत बड़ा विशाल स्विमिंग पूल। तो दोस्तों, ये अपना क्रिस्टल होम जो प्रोजेक्ट है यहाँ का, ये बहुत बड़ा ऐसा स्विमिंग पूल जो बना है, पूरा ऐसा एल शेप में बना हुआ है। और उधर का जो ये स्विमिंग पूल के अपोजिट साइड में जो आपको ये बड़ा सा व्यू माउंटेन का दिखने में मिल रहा है यहाँ पर। और यहाँ से ये पूरा ऐसा ये इधर का स्विमिंग पूल है और ये साइड का पूरा रेस्ट एरिया है दोस्तों। तो आप देखेंगे जो इन लोगों ने ये बनाया हुआ है वो बहुत ही अलग का स्विमिंग पूल है और पूरा जो अभी यूज में है और बहुत ही अच्छा मुरबाड का सबसे बड़ा प्रोजेक्ट है ये क्रिस्टल होम। तो ये एक एमिनिटीज आपको ये प्रोजेक्ट में मिल रहा है और दूसरा एमिनिटीज है इनका क्लब हाउस जो कि बहुत ही बढ़िया मेंटेनेंस वेल डेवलप में आपको मिल रहा है दोस्तों। आइए देखिए, ये ट्रेडमिल है, साइकिलिंग ट्रैक है, सब कुछ है। तो दोस्तों, ये आपका ये क्लब हाउस में जिम का एमिनिटीज भी यहाँ पर अपने को मिल रहा है। तो ये प्रोजेक्ट में अपने को मिल रहा है तो पूरा प्राइवेसी मिल रहा है। उसके बाद ये हाईवे से बहुत ही हाईवे को टच ही है। उसके बाद मुरबाड से 5 मिनट के दूरी पर ये लोकेटेड है। और दूसरी बात, इधर का स्विमिंग पूल, क्लब हाउस, ये पूरा सब एमिनिटीज के साथ ये प्रोजेक्ट यहाँ पर रेडी है दोस्तों। तो चलो आगे जाके हम देखते हैं इनके प्लॉट्स। तर मित्रांनो, हा यांचा फेज 1चा प्रोजेक्ट आहे। हा आहे या फेज 1 मध्ये यांनी सगळे जे रो हाऊस बनवलेले आहेत ते ग्लास बंगलोमध्ये बनवलेले आहेत। तर यामध्ये यांनी जवळजवळ 8 ते 10 रो हाऊस या ठिकाणी त्यांचे पूर्णपणे रेडी होऊन सेल आउट झालेले आहेत आणि त्या ठिकाणची जी क्राऊड आहे तो संपूर्ण क्राऊड या ठिकाणी स्टेसाठी येत असतो मित्रांनो। तर हा बघू शकता, हे संपूर्ण यांनी ग्लास बंगलोचा फेज 1चा प्रोजेक्ट यांनी या ठिकाणी बनवलेला आहे आणि हा पूर्णपणे यांचा सोल्ड आउट आहे। तर मित्रांनो, या ठिकाणून यांच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर यांचा फेज 2चा प्रोजेक्ट चालू झालेला आहे। तर मित्रांनो, हा फेज 2 मध्ये जे यांचे एक 100 प्लॉट्स या ठिकाणी, हा 100 प्लॉटचा हा फेज 2चा प्रोजेक्ट बनवलेला आहे। तर मित्रांनो, हा आपल्याला बघायचा। मित्रांनो, हा फेज 2 मधला प्रोजेक्ट त्यांनी चालू केलेला आहे। हा आहे क्रिस्टल रिट्रीट। तर हा प्रोजेक्टमध्ये मित्रांनो जवळजवळ 100 प्लॉट्स यांचे अवेलेबल आहेत आणि सेलिंगसाठी या ठिकाणी तयार आहेत। तर मित्रांनो, हा त्यांचा पूर्ण क्रिस्टल रिट्रीटचा
संपूर्ण हा एरिया आहे हे क्रिस्टल रिट्रीट जो सेकंड फेज यांचा चालू झालेला आहे आणि सुंदर अशी लोकॅलिटी आहे मित्रांनो. आणि आपण बघू शकतो जी मुरबाडपासून 5 मिनिटाच्या अंतरावर हा क्रिस्टल रिट्रीट हा प्रोजेक्ट फेज 2 मध्ये त्यांनी चालू केलेला आहे मित्रांनो. 1250 स्क्वेअर फीटचा हा एरिया आहे मित्रांनो. आपण बघू शकतो 1250 स्क्वेअर फीटमध्ये हे प्लॉट्स या ठिकाणी बनवण्यात आलेले आहेत. असे या ठिकाणी 100 प्लॉट सध्या अवेलेबल आहेत. तर आपण या ठिकाणचं जे माउंटेन व्ह्यू ज्याला या प्लॉटला जो व्ह्यू मिळालेला आहे अतिशय सुंदर व्ह्यू आहे. ज्यांनी प्लॉट्स घेतलेत त्या ठिकाणी बंगलो देखील तयार झालेले आहेत आणि बाकीचे प्लॉट्स या ठिकाणी सेलिंगसाठी अवेलेबल आहेत मित्रांनो. तर यामध्ये प्रत्येक प्लॉटला वॉटर कनेक्शन, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आणि प्रायव्हसी आणि डिमार्केशन ह्या सर्व ॲम्युनिटीज, क्लब हाऊस आणि स्विमिंग पूल आणि प्राइवेसी. जो एरिया ये अपना पूरा क्लब हाउस का एरिया है, 16,000 स्क्वायर फुट के आसपास का यहाँ पर क्लब हाउस आएगा. ये सारे प्रीमियम प्लॉट्स है अपने, क्योंकि क्लब हाउस के एकदम विसिनिटी में है ना. अच्छा. बाजू बाजू में है. फिर ये सारे रोड टच प्लॉट्स है. ये पीछे के प्लॉट्स है, ये जो पीछे के है ना, ये ऑलरेडी डिमार्केशन और फेंसिंग वगैरह किया हुआ है. आप देख सकते हैं ऑलरेडी ऑलमोस्ट ये सोल्ड आउट है, बट पूरा बनाया हुआ है. 18 महीने में यहाँ पर क्लब हाउस 16,000 स्क्वायर फुट का क्लब हाउस रेडी हो जाएगा यहाँ पर. और आप देख सकते हैं सर आगे का लेवलिंग फिलिंग चालू है वहाँ पर. एक बार वो लेवलिंग कंप्लीट होगा तो इस साइड का लेवलिंग करना स्टार्ट करेंगे. डिमार्केशन वगैरह गवर्नमेंट सर्वे ऑलरेडी ये जगह का पूरा हुआ है, बस फिलिंग करके